गणपती बाप्पा. मित्रांनो समोरच बघू शकता इतकी सारी पब्लिक एका नंदीच्या मागे. समोरच बघताय मुरबाड एक्सप्रेस बच्चा. एक चांगली लढत बघायला भेटली. पालेगावचा बादल होता आणि भालगावचा बादल, विपक्ष आपला बच्चा आणि आगासांची लॉटरी होती. एक चांगली गाडी पळाली आणि विजयाचा गुलाल घेतला. शेठ नमस्कार. नमस्कार सर. दादा परिचय द्या ना तुमचा. माझं नाव उमेश सुरुशे आणि आमचा बच्चा बैल, हा बैल आमच्या शेठच्या स्वरा उमेश शेठ बोराडे यांच्या नावाने आणि माझ्या नावानेच सध्या पळतोय आणि याच्या पुढे कायमचा याच नावाने पळणार आहे बैल. आणि आतापर्यंत खूप असं सहकार्याने चांगला असा गुलाल चालू आहे आम्हाला. दादा बघतो आता आपण सध्या ही जोडी सतत म्हणजे गुलालामध्ये आणि आपला बच्चा पण चांगल्या मैदानात चांगला गुलाल घेतो. आज पण एक समोर चांगली गाडी होती. बादल होता पालेगावचा आणि वालचा बादल होता. एक चांगली लढत झाली, मैत्रीपूर्ण लढत झाली. या मैत्रीपूर्ण लढतीबद्दल सांगा ना, कशी काय गाडी जमली? गाडी जमली म्हणजे आम्ही बॅनर सोडला होता आताच बिनजोडसाठी, व्हॉट्सअपवर बॅनर सोडला होता. तर आम्हाला भालच्या बादलवाल्यांचा कॉल आला मैत्रीपूर्वक शर्यतीसाठी. तर भालचा बादल हा एक चांगलेला म्हणजे गाजलेलाच बैल आहे आणि त्याला पैरा चांगलाच असणार आम्हाला माहित होता. पण आमची गाडी लॉटरी आणि बच्च्याची गाडी सध्या तरी या सीझनला खूप चांगली पळते. आम्हाला विश्वास होता का गाडी 100% घासाघाशीत का पण गाडी होणारच. पण आम्ही पण हो बोललो आणि आज गाडी एक बैल सांगून होती तर त्यांनी पाळेगावचा बादल काढला आणि आम्हाला पण थोडासा मनामध्ये येत होता का मोठा पैरा काढला. कारण का याच्या अगोदर आम्ही त्यांच्याकडे खूप वेळा बैल मागितला होता, पैरा मागितला होता. पण शेठ पण बोलला होता बैल त्याला पळत नव्हता सध्या, आता ते बोललं देऊ चालू होता. पण आज अचानक लढत झाली, मैत्रीपूर्वक लढत झाली, बरं वाटला. गाडी सुट्टीला 3-4 छकड्याचा अंतर होता, सुट्टीला जरा प्रॉब्लेम झाला. पण नंतर नेहमीच आमची गाडी ओव्हरटेक मारते मोठ्या मोठ्या गाड्यांना, तशीच आज पण गाडी पुढे ओव्हरटेक मारून अर्ध्या छकड्यात गाडी मारली. दादा आपलं नाव काय बिनजोडला, नेहमी बिनजोडलाच असतं का? आमचं नाव बिनजोडलाच खेळतो आम्ही सध्या तरी, कारण का तशी गाडी जमून तर होत नाही. मुरबाड साईडला आम्ही जास्त करून खेळतो, तिकडे तर बिनजोडलाच खेळतो. इकडे असलं तरी पण बिनजोडलाच खेळतो. दादा बघायला गेलं तर आपला बच्चा ना हाईट पण खूप आहे, शरीर यष्टी चांगली आहे. म्हणजे बघा कुठं ना कुठं तरी या सर्व पोरांची मेहनत आहे, त्याच्यामुळे आज तुम्हाला कुठं ना कुठं गुलालामध्ये कंटिन्यू ठेवता येतो. हो, आम्ही आतापर्यंत क्षेत्र कधीच कोणाला कमी लेखला नाही. सगळ्यांसाठी आम्ही नवीन यांना पण आम्ही बैल दिलेला आहे, नवीन वासरा पण आम्ही बैला शिकवलेली आहे. जो मागेल त्याला आम्ही बैल दिलेला आहे. पण फक्त काय भरपूर मागतात, सगळ्यांना द्यायला नाही भेटत. असते पण एक पैरा करीत घेतलेला आहे पुरा. कारण का आम्ही पण बैल हा बाजारावरच्या आजोबांनी घेतलेला बैल आहे, 20-25 हजाराचा बैल, पण आज चांगला पळतो. आम्ही पण आमच्या इथं बांडा म्हणून बैल पळाचा गावठी, त्याच्यामधून पळून बैल नावारूपात तेव्हापासून बिनजोड खेळत आलोय आजपर्यंत, चांगलाच चालू आहे. दादा कुठं ना कुठं तरी ना आपल्याला बघा बैलाला पुरणारा बैल बोला किंवा त्याला साथीला साथ देणारा जरी कुठला भले का वासुर असो ना, पण कुठं ना कुठं तरी त्याच्या सोबत पळायला एक आपला बैल पण म्हणजे तुम्ही चांगले पैरे पण देता. प्रत्येकाला बैल देणं शक्य होत नाही, कारण का बघा आज जेव्हा पळत असतो ना तेव्हा प्रत्येक जण मागत असतं. पण आता बघा पालेगावचा बादल पण चांगला पळत आहे, आपलं पण चांगलं. तुम्ही पैऱ्यासाठी पण विचारलेलं, मग येणाऱ्या कालामध्ये कधी त्यांनी सांगितलं तर आपल्याला ही गाडी पळताना बघायला भेटेल का? नक्कीच आम्हाला आवडेलच, कारण का बादलचं खूप नाव आहे. बादलमध्ये पळाल तर आम्हालाही आवडेल, कारण का आता आमची पोरं भरपूर नियोजन करतात. स्वतः उमेश दादा करतो, राज, भावेश, कुणाल, तेजेश, अरुण दादा असे, आणि आमच्या इकडचे श्याम, विकास, भरपूर पोरं म्हणजे सर्व मिळून नियोजन करतात असे. त्याच्यामुळे जे काही पैरे येतील ते ठरवून आम्ही हो करू आणि मोठ्या पैऱ्यांकडे आम्ही नेहमीच मागतो. पण कसं आहे, मोठ्या पैऱ्यावाले कधी आम्हाला बैल नाही दिला, मग आम्ही नवीन यांच्यातच करत आम्ही मोठ्यांशी पण गाड्या केल्या. बरोबर आहे, कुठं ना कुठं तरी शून्यापासून सुरुवात करून आज आपण इथपर्यंत येता. दादा बैलाबद्दल येऊया, कुठनं खरेदी केली होती आणि कितीला खरेदी केली होती, पुन्हा सांगा ना. बैल हा मंगळवारचा बाजार भरायचा सरळगाव तिथे आम्ही जोडी घेतली होती. कानारल्याचा व्यापारी होता, त्यांच्याकडनं किती 41-42 हजारला जोडी घेतली होती घरची गाडी. तिथून ती गाडी आमची चांगलीच गुलालामध्ये पळत आहे, त्याच्यामध्ये बच्चा चांगला लागला बैल. म्हणजे बघा प्रत्येक बैल घेऊन कुठेतरी होत नाही, त्याला मेहनत देखील तेवढी लागते. दादा एका या नंदीला घडवा मागे किती जणांची मेहनत आज? खूप एवढी दिसतात आज, याच्यापेक्षा अजून पण पोरं आहेत भरपूर. आणि या वर्षीपासून जे म्हणजे आपले उमेश दादांच्या नावाने जिथून बैल कंटिन्यू चालू आहे सीझन पासून, तर अजूनच मजा वाटले. चांगल्याच गाड्या झाल्यात, चांगल्याच गुलाल आहेत असं. दादा बघा गुलाल घेणं म्हणजे फक्त बैलांचं काम नाही, तिथं कुठं ना कुठं सुट्टी मेकर पण चाणक्य पाहिजेत आणि ड्रायव्हर पण. सांगा ना, ड्रायव्हर आणि सुट्टी मेकर कोण होता? आता बैल बच्चा घडवण्यापासून पहिला हात म्हणजे समीर ड्रायव्हर सागवाडीचा. तो बच्चा दुसरा असल्यापासून त्याच्या स्वतःची गाडी
भांडा आणि बच्चा पळत होता. त्यांनीच बच्चाला जास्त कार्य घडवण्यामध्ये मोलाचं सहकार्य केलेलं आहे. त्यानंतर अरुण ड्रायव्हर असतील, आजचा ड्रायव्हर आपला सूरज ड्रायव्हर, भरपूर ड्रायव्हर आपल्या सर्व ड्रायव्हरांचा आपल्या बैलावरची सगळ्यांनी खूप मेहनत घेतलेली आहे आतापर्यंत. आणि कसं आहे सर्व मिळूनच मेहनत घेतात पोरं. असं आम्ही कोणी असो नसो, कोणी 4-5 पोरं घेऊन पण बैल जाऊन आज गुलाल करून येतात. बरोबर. दादा आज आपला बैल एवढा पळत आहे, घाटावरती नियोजन वगैरे करता का नाही तुम्ही? घाटावरती नियोजन म्हणजे गेल्या वर्षी आम्ही पाठवलं होतं बैल घाटावर, तर तिथे पण चांगल्या बिनजोडच्या गाड्या केल्या. आणि यावर्षी आपली मुंबई केसरी झाली ना, मुंबई महाराष्ट्र केसरी, खासदार खासदार केसरी, केसरी, त्या केसरीला याला आमची गटपास झाली. गाडी केसरी होता आंबेशूचा, त्याच्यामध्ये सेमीला पण गाडी आमची पास झालती. पण तिथे चांगली सुविधा नसल्यामुळे आम्हाला ती गाडी काय दिली नाही, आम्हाला पळून नाही दिला. म्हणजे निर्णय थोडासा चुकीचा झाला. मग त्याची फायनलला पण आमची गाडी बसली होती, पण पळून नाही. पण नक्कीच फायनलला गाडी बसली असती तर 2-3 नंबर किंवा नशिबाने जे होईल, पण नंबर काहीतरी आलाच असता. म्हणजे या वर्षी पण आपल्याला घाटावर पण पळताना बघा, आता इथं पण अंदाज आला तुम्हाला बैलाला जाम स्पीड आहे, घाटाला पण चांगला पळतोय 3 फेऱ्याला. मग वरती घाटावरती कधी होईल का नियोजन? घाटावरती होईलच नियोजन. बच्चाला एक अशी सवय आहे का तो गाडी बघून बोलतो. आज पण असंच आहे का 2-3 चकड्याचा अंतर होता, बैलांनी ओव्हरटॅक मारला पुढे, तर ओव्हरटॅकच जास्त करतो. आता केसरीला मैदानाला तेच झाला, गाडी पुढे होती पण समोरची गाडी बाहेर गेली, त्यामुळे हा मागे बघायला लागला, म्हणून गाडी थोड्यामध्ये झाली. पण गाडी आमचीच लागली होती कारण की समोरची गाडी फॉल झाली होती. दादा बघा बैल एवढा पळतंय, मग तुम्हाला तुमच्या पोरांना पण कुठेतरी वाटत असेल का एक असा बैल नंदी की ज्याच्यामध्ये खरोखर आम्हाला पळायला जाम आवडेल? या पोरांची पण कुठून कुठेतरी इच्छा असेल. आज बरेचशा नंदीमध्ये पळायला आणि अजून पण चांगल्या चांगल्या नंदींसोबत शर्यती करून गुलाल पण घेतलेला आहे. मग असा एखादा नंदी आहे का की खरोखर त्याच्या जोडीला पळताना आपल्याला बच्चाला बघायला जाम आवडेल? नाही, आता काय झालंय, आम्ही भरपूर प्रत्येकाला वाटते का याच्यासोबत त्याच्यासोबत. आता टॉपचे आम्ही सगळे मागून भुंगाचं पण आपला मिलिंद शेटकडे मागितलं आम्ही. आम्हाला भुंगामध्ये पळवलं तर अजून आवडेल चांगलं उजवीने. म्हणजे मिलिंद शेटच्या भुंगा सोबत पळायची एक तुमची इच्छा आहे. आपल्या बैलाचा फिक्स खांदा कोणता आहे? बैल दोन्ही खांदी पळतो, दोन्ही खांदी आतून. म्हणजे भुंगा पण बघा दोन्ही खांदी पब्लिकने येणाऱ्या कालामध्ये कधी त्यांची इच्छा असेल तर नक्कीच ही गाडी आपल्याला पळताना बघायला भेटेल. नक्कीच मिलिंद शेट पर्यंत ही व्हिडिओ पोहोचेलच. दादा बैलाचं सांगायचं झालं, आतून पळणाऱ्या बैलाचं काम असतं गाडी कुठून कुठेतरी पब्लिकच्या बैलापासून एक पाऊल जास्त टाकणं. करतोय का आपला बच्चा? हो, बच्चाचं असं आहे का नवीन जरी बैल टाकला तरी त्याला शिस्तीत लावण्यामध्ये कधी आजपर्यंत तो बाहेर फाकलेला नाहीये. गाडी समोरची किती पुढे गेली तरी तो वेडापिसा होऊन गाडी ओव्हरटेक करून लावतोच धाग्याला, कशी काय हो, पण तो गाडी लावतोच. म्हणजे धाग्याचा वेडा आहे बैल. वेडा त्याला धागा समजतो. त्याला पूर्ण घरीपासूनच समजते काय शर्तीला जायचे, पालायचे, सगळं सजवण्यापासून घरी तो. आणि कधी मैदानाला तरी बसणार नाही, पाणी नाही पिणार, खूप नियम आहेत त्याचे. पण स्वभावाला कसं आहे? एकदम गरीब आहे. आता घरी गेल्यावर एकदम आम्ही सोडून देतो, आमची आजीच पूर्ण बैलाचं हे करते. म्हणजे घरात पण एकदम शांत असते, आपल्या लक्ष्मीपासून सर्वांपासून जवळ राहते. दादा जाता एवढेच विचारले, ही सगळी पोरं आहेत ना, यांच्या मुलं आता कुठं कुठेतरी ना आपला नाद टिकून राहिलेला आहे. या पोरांबद्दल काय बोलाल किंवा या आपल्या बैलगाडी क्षेत्राच्या नादाबद्दल काय बोलाल? आता विषय असं आहे का मनापासून आपण सगळ्यांशी चांगलं वागलं ना तर सगळी आपल्या बरोबर जवळ येऊन सगळ्यांना समजतं सच्चाईचे खेळल्याने बरोबर. आता गरीबाचा बैल आहे, पळतो, नावा देतो, म्हणून मुरबाड करून पण भरपूर सपोर्ट आहे, म्हणून ही सर्व पोरं येतात, स्वतःहून येतात, सो खर्चाने. आजपर्यंत कधी पोरांचा आम्हाला खर्च नाही असं. दादा आज नंदी आपल्या महाराष्ट्रभर चर्चेत आहे आणि कुठं ना कुठं या नंदीच्या मागे तुमचं पण नाव लागलं जात आहे. कसं वाटतंय जेव्हा गुलाल होतो आणि तिथं पुकारलं जातं की आपल्या नावाने गाडी लागली आहे आणि गुलाल झाला चांगला बच्चाचा? हे कसं आहे माहिती आहे का, बैलगाडी क्षेत्र हौशीचं क्षेत्र आहे. बरोबर. जेव्हा आपल्या नावाची पुकारणी होते ना, खूप आनंद होतो. त्यासाठीच तर हा खेळ चालू आहे. नावाची हौस होते, थोडं नाव होतो, मजा होते, पोरांची पण हौस होते. त्याच्यासाठीच आपण हौशीचा खेळ म्हणून खेळतो. दादा कुठं ना कुठं तरी बघा आज आनंद तर प्रत्येकाला होतो शर्यती क्षेत्रामध्ये गुलाल झाल्याच्या नंतर, पण आपण कशा प्रकारे नाद टिकवलं पाहिजे की दुसऱ्याला आपल्या गुलालामुळे दुसऱ्याला त्रास नाही व्हायला पाहिजे? मुलांना ते आज पण तेच सांगतो, याच्या पुढे तेच सांगत राहतोय का कसं बघा, जिंकणं हारणं, कोणतरी जिंकणार आहे, कोणतरी हारणार आहे. 100%. जिंकला तर मास दाखवायचा नाही, हारला तर चिडायचं नाही, खेळायचा खुशीमध्ये खेळायचं. जिंकला तरी आपला यायचं, कोणाला बोलायचं नाही, कोणाला चिडवायचं नाही, हौशीचा खेळ खेळायचा. आणि हारलं तरी एकदम शांत राहायचं. काय आज ते जिंकणार आहेत, आज आपण जिंकणार आहेत, कोण ना कोण कधीतरी जिंकणार हारणार आहेतच. त्याच्यामध्ये कधीच कोणी भांडणांचा विषय आणि कुठल्याच विषयामध्ये जायचा नाही. स्वतःचा जीव गुलाल घ्यायचा, आनंद करायचा आणि घरी जायचा.
दादा आज पण चांगला गुलाल झालाय. मग आज जी तुम्ही आता जसं बोललं की आपल्या बैलगाडा क्षेत्रामध्ये म्हणजे अशा प्रकारे शिस्त असायला पाहिजे आपल्या पोरांना, मग आपली पोरं पालताना दिसतात का? नाही नाही, आमची पोरं 100% पाळतात. तुम्हाला एकही मुलगा असा दिसणार नाही बरोबर. उलटगिरी करणार, कोणाला उलटा बोलणार, कोणाला चिडवणार. त्यांचा खेळच संयमी आहे. आणि बरोबर आम्ही आहे. स्वतःच सांगतो, जिंकला तरी एकदम शांत जा, समोरच्याला राग नाही आला हम्म. पाहिजे. त्यांचे नंदी आहेत, पळतात, ते पण औषधासाठी येतात, आपण पण औषधासाठीच येतो. तुम्ही या, गुलाल घ्या, घरी या, घरी थोडीशी औष करा. बरोबर हिनवायचं नाही आणि चिडायचं नाही, औषधच करायचं. बरोबर. दादा जास्त वेळ नाही घेणार. शेवटचा प्रश्न. आज बघा सगळी पोरं बघतोय आपण यंग आहेत, कुठं ना कुठं तरी हा बैलगाडा क्षेत्र यंग लोकांना जास्त अट्रॅक्ट करतंय. अशाने आपण कामधंदे पण सांभाळले पाहिजे. काय नाही, संदेश नाही, असेल नाही. तुम्हाला या मुलं- पोरांना? आमची मुलं आहेत ना, काम धंदे करूनच इकडे येतात. वा. असं नाही शर्यत, हा ठीक आहे, ज्या दिवशी शर्यत असेल त्या दिवशी बाबा लवकरच म्हणजे दुपारीच येतात, हाफ डे. हाफ डे करून येतात, पण बरोबर. सगळी कामच करून येतात. सगळी मुलं असं कामाला कोणी जातात. असं येत नाही. आणि आपलं पण तेच मी स्वतःहून सांगतो मुलांना, काम करा, हाऊस करा, सगळं करा आणि नान जोपासा. नुसतं 100%. शर्तीच्या मागे लागून काही होत नाही. नाही. दोन्ही गोष्टी झाल्या पाहिजे, तुमचा खिशात पैसाही आला पाहिजे आणि हाऊस पण झाली पाहिजे. नक्कीच दादा, शुभेच्छा असतील. आज एक चांगला गुलाल झाला आणि येणाऱ्या काळामध्ये आपला मुरबाड एक्सप्रेस बच्चा असाच नाव करू दे, हीच ईश्वर चरणी प्रार्थना असेल. बोला गणपती बाप्पा मोरया. जय.